गेल्या साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी देवगावमध्ये एसबीआयचे एटीएम फोडून असंच चोरट्यांनी 16-17 लाखाचा माल दरोड टाकून नेला होता. त्याबाबत केस रजिस्टर आहे. तेव्हापासून माननीय डीसीपी सर श्री विशाल गायकवाड सर, माननीय एसीपी श्री कोपनर साहेब यांनी आम्हाला सक्त आदेश दिले की यापुढे अशा घटना होणार नाहीत, सतर्क पेट्रोलिंग करा. त्यामुळे आम्ही सर्व बीट मार्शल हद्दीत बीट मार्शलला सतर्क पेट्रोलिंग करून अशा घटना होणार नाहीत याबाबत आदेश दिले होते. तसे डिटेशन स्टाफला सुद्धा आम्ही आता आदेश दिले होते. त्याप्रमाणे रात्री देवगावमध्ये करीबन 2च्या दरम्यान आळंदी देवगाव रोडवरती एक इंडस्ट्रियल बँकेचं एटीएम आहे. ते बीट मार्शलला ते थोडं उघडं दिसलं आणि त्याच्या बाहेर एक गाडी दिसली संशयास्पद. त्यांनी त्या गाडीला हटवली, ती गाडी पळून गेली. त्यात 3 लोक होते आणि इंडस्ट्रियल बँकेचं एटीएम थोडं उघडं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पाहिलं ते 2 लोक कटर गॅसच्या सहाय्याने स्प्रेच्या सहाय्याने ते एटीएम तोडत होते. लागलीच पोलीस शिपाई पटावकर, पोलीस शिपाई पाटील, वालेकर तर आमचे डिटेक्शन ऑफिसर API शेख यांनी जागी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची नावं आहेत मुस्तकीन मोबिन खान तसेच मुस्तफा मोबिन खान. हे दोन्ही राहणार हरियाणाचे आहेत. हरियाणावरून दरोड टाकायला आले होते. त्याला आम्ही पकडलेलं आहे. दरोड्याची केस रजिस्टर केली, अटक केलेली आहे. आतापर्यंत या घटनेत 3 लोक फरार आहेत. त्यात एक महिलेचा समावेश आहे. त्या शोध चालू आहे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.